नमस्कार, मी मृणाल देशमुख तुम्हा सर्व मैत्रिणींचे एमपी फाउंडेशन मध्ये स्वागत करत आहे। आज आपल्याकडे आलेले आहे शोभा रुडेताई। शोभाताईंची स्वामी यात्रा नावाची सहल कंपनी आहे की या माध्यमातून सर्व महिलांना एक त्या म्हणतात ना की महिलांना आनंद देण्यासाठी काढलेलं केलेलं एक नियोजन म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। कारण आम्ही महिला कायम किचन मध्ये स्वयंपाक करण्यात, मुलांना शाळेमध्ये सोडण्यात आणि घरातलं सगळं बघण्यामध्ये व्यग्र असतो आणि कुठेतरी वर्षातनं एकदा मुलांना सुट्टी लागली की आम्ही माहेरी जातो 4 दिवस। परंतु आम्हा सगळ्या महिलांना ह्या शोभाताई कायम सांगत असतात, चला फिरायला, चला कुठेतरी सहलीला या, थोडंसं घरातल्या टेन्शन मुक्त व्हा। कारण आपण लहान जन्माला आल्यापासून सारखं म्हणजे आईच्या धाकात, वडिलांच्या धाकात असतो, नंतर लग्न झाल्यावर नवऱ्याचं धाक, नंतर मुलं, हे करता करता आपण स्वतःला विसरून गेलेलो असतो। मग तो विसरून जाण्याचा आनंद आम्ही देतोय का तुम्ही विसरू नका। थोडंसं महिन्यातून 4 महिन्यातून एखादी सहल, देवाधर्माची आवड असेल तर देवाधर्माची करा, तुम्हाला एन्जॉय ट्रिप करायची असेल तर एन्जॉय ट्रिप, फार गोव्यापासून तर बाहेरच्या देशापर्यंत आम्ही सहल काढतो। त्या सहलीचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्या, एक दिवस स्वतःला विसरून आमच्या बरोबर आनंद घ्या। खूप छान ताई। कारण कसं होतं, आम्हा महिलांना एकतर जास्त प्रवासाचा अनुभव नसतो आणि कायम सतत कोणाला तर घेऊन जायचं आम्हाला सवय असते, भाऊ म्हणा, वडील म्हणा, किंवा लग्नानंतर आम्हाला वाटते की नवऱ्यानी बरोबर यावं, पण कुठल्याही नवऱ्याला आपली कामं सोडून बायको बरोबर फिरत बसायला वेळ नसतो किंवा बजेट पण बघायला लागतं। महिला म्हटलं का प्रपंच आलाच, प्रपंचात थोड्या गोष्टीची आपण बचत करूनच आपल्याला पुढे जायचं असतं। प्रत्येक जण काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नसतो, तर ते थोडस हे करून आम्ही प्रत्येकाच्या खिशाचा हिशोब करूनच सहल ऑर्गनाईज करत असतो। प्रत्येकाचं म्हणजे बजेट पण झालं पाहिजे आणि त्या सहलीचा आनंद पण त्यांनी घेतला पाहिजे, या गोष्टीनेच आम्ही सहल आयोजित करत असतो। तरी पण मला आनंद होईल जर तुम्ही आमच्या सहलीत सहभागी झाले तर। नक्कीच हो, आम्ही सगळ्या मैत्रिणी आणि सगळ्या एमपी फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व महिला ताईंच्या कुठल्याही सहलीच्या एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये नक्कीच येऊ। कारण हे बघा, कधी कधी असं होतच, जर लांबचा ट्रिप असेल, लांबचा प्रवास असेल तर तिकीट कसं काढावं, म्हणजे बुकिंग कसं करावं, हॉटेल कुठलं बुक करायचं, मग ते हॉटेल सेफ आहे की नाही, मग तेवढ्या वेळेमध्ये ते दर्शन कसं उरकायचं, परत माघारी कसं यायचं, हे किती गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात आणि माणसाला गोंधळायला होतं। त्यामुळे मग एकटं प्रवास करणं खूप अवघड होऊन जातं। पण त्यापेक्षा मग आपण याला जर सगळं सेफ हवं आहे तर सेफ प्रवास हवा आहे, सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला सगळं अगदी चांगल्या गोष्टी आपल्याला प्राप्त करून घ्यायच्या असतील, नॉलेज घ्यायचं असेल तर आपण सरळ शोभाताईंना फोन करायचा आणि शोभाताईंबरोबर जर तुम्ही ट्रिपला गेला तर खूप गोष्टी अशा शिकण्यासारख्या असतात। कारण त्या फक्त महिलांना घेऊन नाही जात, आपल्या बरोबर आलेल्या महिलांना नॉलेज देत असतात। हे बघा, महिलांना इथं आलं की इथं असं तिकीट काढायचं असते, यांनी असं हॉटेलमध्ये कसं बुकिंग करतात, अगदी या गोष्टीपासून त्या मार्गदर्शन करत असतात। किंवा पुढच्या वेळेस एकदा जर शोभाताईंबरोबर जाऊन आलं तर पुढच्या वेळेस ती महिला आपल्या कुटुंबाला बरोबर तिथे नेऊन माघारी येऊ शकते, इतके तिला कॉन्फिडन्स येतो, ती एकटी फिरून येऊ शकते। किंवा आपण फॅमिली म्हणून ट्रिपला जातो, तो जो आनंद असतो मैत्रिणींबरोबर जायचा तो त्याच्यात मिळत नाही। कारण फॅमिली 24 तास आपली बरोबर असते, वर्षानुवर्ष आपण फॅमिली बरोबर राहतो, घरात तेच बाहेर तेच, तेवढा आनंद घेऊ शकत नाही। पण आपण मैत्रिणीमध्ये जर गेलो ना तर खूप आनंद मिळतो। त्या आनंदासाठी मी म्हणाल का तुम्ही या। कारण आपण फॅमिलीमध्ये जरी गेलो फिरायला, बाहेर जरी गेलो तर बाहेर पण आपल्याला तेच रोल करावे लागतात, बाळाची दुधाची बाटली शोधा, नवऱ्याला म्हणावं लागतं हे खायचं, तिथे सुद्धा आपण फॅमिलीची काळजी घेत बसतो की सगळ्यांना व्यवस्थित जेवण मिळाले का नाही। जरी हॉटेलमध्ये जरी असलं तरी आपल्याला सगळी काळजी घ्यावी लागते, कुठली मावशी कुठली काकू मागे तर नाही ना राहिली, मग तिला परत हात धरून, मग हे जे डोक्यामध्ये मग हेच असतं। पण हे जर मैत्रिणींबरोबर गेलो तर हा एक ताण आहे ना तो पाठीमागे नसतो, किंवा मुलांना सांभाळायचा एक भयंकर जबाबदारी मोठी असते, कारण मुलं सगळीकडे सैरवैर धावतच असतात। तर मैत्रिणींबरोबर जर तुम्ही गेलात फिरायला तर ते एकदम फ्री असतो, आपण ह्या सगळ्या जबाबदारीतून मुक्त असतो आणि हसत खेळत गप्पा गोष्टी करत। आणि शोभाताईंचा तर असा स्वभाव आहे की जेवढे बस मधले कॅन्डिडेट असतात तेवढ्या सगळ्या जणी मॅडमची डिरेक्टली मैत्रीणच होऊन जातात आणि खूप हसी मजाकचं त्यांचं वातावरण असतं।
अशा माध्यमातून अशा वातावरणात नक्कीच ताई महिलांना मी बरेच बघते, मॅडमचे व्हिडिओ बघते, महिला इतक्या आनंदित असतात की बोलायला म्हणजे शब्द नाहीयेत. आणि असं काही नाहीये, पण आता मी MD फाउंडेशनला जॉईन होऊन 3-4 वर्ष झाली. माझ्या बरोबर भरपूर ताई आलेल्या आहेत MD फाउंडेशनच्या. कोलते ताईंचं नाव घेईल मी, निकाळजे ताईंचं नाव घेईल, परत धुमाळ ताईंचं नाव घेईल. अशा बऱ्याच ताई आलेल्या आहेत. त्यांना अनुभव जरी विचारला ना आमच्या यात्राचा तरी त्या सांगतील नक्कीच. कारण स्वतः कोलते ताईंनी पण मला फोन आलेला की त्यासारख्या बरं एकदाच नाही आल्या त्या ताई 2-3 वेळा माझ्या बरोबर आलेल्या आहेत. निकाळजे ताई पण दिघीला राहतात, तुमच्याच आपल्या ग्रुप मधल्या आहेत, तर त्या सुद्धा 2-3 वेळा आलेल्या आहेत ग्रुपला. आणि आता पण यायचं त्यांना आहे, कारण त्या मला म्हटलेल्या आहेत का तुम्ही ओंकारेश्वर आणि उज्जैनची ट्रिप काढा, ताई माझं नाव पहिलं लिहा. म्हणजे असं MD फाउंडेशनच्या पण ग्रुप मधल्या खूप ताईंना अनुभव आलेला आहे. तुम्ही पण अनुभव घ्या ताईंनी. आणि मला मृणाल ताईंनी MD फाउंडेशन मध्ये येऊन आणि माझा व्हिडिओ घेतला त्याबद्दल मी खूप त्यांचे आभारी आहे. मला असंच प्रोत्साहन करत जा. ताईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या खूप उत्साहित आणि प्रोत्साहन आहेत. त्यांच्याकडे जर बघितलं ना तर आपलं अर्ध दुःख 50% दुःख विरून जातं, कारण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असते. आणि त्या स्माईल मुळे काय होतं माहिती का, पुढच्याला पण काहीतरी काम करण्याची प्रेरणा मिळत असते. मला तर त्यांच्याकडं बघूनच इतकी काम करण्याची प्रेरणा मिळते ना, का हे कसं हँडल करतात सगळं. म्हणजे कंपनी शो बघतात, 1-2 मुली आहेत त्यांच्या, सगळं घरातलं बघतात, शिवाय महिलांना पण वेळ देतात. अशी शक्ती माझ्यात पण यावं अशी मी प्रार्थना करत आई तुळजाभवानीपाशी आणि मृणाल ताईंना सांगेन का एकदा पुन्हा एकदा तुमचे आभार व्हिडिओ केल्याबद्दल. धन्यवाद.